नमस्कार मैत्रिणींनो. उचापती म्हणजे वरनं जरी कोंडच तोंड दिसत असलं ना तरी प्रत्येक वेळेला आपण एकट्यात रमून फक्त चांगल्या उचापती बरं का बद्दल बोलते मी. म्हणजे स्वतःत रमायचं आणि काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करायचं. तसं वाईट कोणीच नसतं जीवनात. अशी वेळ येते की माणूस कितीही खूप खरा आणि चांगला असला ना तरी तो कोणाच्या तरी मनासारखा वागला नाही की मग तो वाईट ठरवला जातो. कोण हरवून गेलं, कोण फसवून गेलं हे महत्त्वाचं नाही. अनुभवाच्या शाळेत कोण तुम्हाला वरच्या वर्गात बसवून गेलं हे पण महत्त्वाचं नाही. आता फक्त घरच्यांसाठी छानपैकी काय काय करता येईल. आपली कामाची माणसं उपाशी काही राहणार नाहीत. त्याच्यासाठी काहीतरी उचापत करायचे आहे. तर त्यासाठी मी ही रेसिपी सांगते. अर्धा किलो वरई रात्री भिजत घातली. सकाळी ती अगदी गिजगाभात होतो तसा केला त्याचा उकळत्या पाण्यात टाकून. त्याच्यात आहे ना 1/4 किलो बटाटा उकडून घेतला. चांगल्या 6-7 शिट्ट्या दिल्या. भरपूर शिजवला आणि वरई आणि बटाटा एका पुरणाच्या जाळीत घालून मॅश केला. आणि त्याच्यात उपासाचं तिखट म्हणजे आपली एव्हरेस्ट का तिखा लाल किंवा मिरची पावडर ते 1 चमचा तुम्हाला जसं पाहिजे असेल तसं. तुम्हाला जिरे वगैरे आवडत असतील तर ते पण घाला तुमच्या उपासाला चालत असले तर. मग त्यासाठी ते एकत्र करून मीठ घालून चांगलं एकदम मळून घेतलं पुरणाच्या चाळणीतनं मॅश करून. आणि त्याच्या मग आपल्या सोऱ्यात घालून जाळी मोठी वापरली आणि त्याच्या छानपैकी कुरडया केल्या. काय होतं, उपासा दिवशी आपल्याला रोज एकट्यासाठी उपास असला की काय करू, वरीचा भात करू का, हे करू का, मग एकट्यासाठी आपण करू शकत नाही. मग त्यात काहीतरी वेगळं घरातल्या घरातच असं असलं की मग पटकन एकाचा उपास 4 जणांचा स्वयंपाक हे आपल्याला पण बरं पडतं आणि त्या उपास करणाऱ्याला पण जरा उत्साह वाटतो. आणि शिवाय बाजारातलं तिखट तेलकट असलं विकत आणून खाण्यापेक्षा हे घरच्या घरी मला बघायचंच होतं की कशा होत्यात वरईच्या कुरडया. पण ते छान झाल्या. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि एन्जॉय करा.